एकदा काय झालं, कथा चौथी, ती मी नव्हेच. लेखिका आणि सादरकर्ती प्राध्यापक अतुला पटवर्धन, संपादन आभाराणी पटवर्धन. ती मी नव्हेच. एकदा काय झालं, आमचा आत्तेभाऊ आणि त्याची बायको इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच पुण्याहून नागपूरला आमच्याकडे आले होते. मग त्यांची आपल्या नागपुरी स्टाईल खास आवभगत केली आम्ही. आपण कसं पाहुण्यांसाठी आपली कामं बाजूला ठेवून मुद्दाम वेळ काढतो, त्यांच्यासाठी खास जेवणाचे मेनू करून त्यांना खुश करतो, त्यांना फिरायला नेऊन वेगवेगळी ठिकाणं दाखवतो. नागपूरसारखा पाहुणचार आम्ही अनुभवला नाही. मामीला लोक घरी आलेले आवडतात हे इथे आल्यावर कळलं. नाहीतर आमचा समज होता की मामीला लोक आलेले आवडतच नाहीत. असं आमचा आत्तेभाऊ म्हणाला तेव्हा रागच आला होता त्याचा. आमच्या आईचा अनुभव न घेता ऐकोवायके गप्पा ऐकून तिच्याबद्दल स्वतःचं मत बनवतो, गैरसमज करून घेतो म्हणजे काय. असो, तर सांगायचा मुद्दा हा की आम्ही गाडीने या पाहुण्यांना फिरायला घेऊन गेलो होतो. मीच गाडी चालवत होते आणि आजूबाजूच्या वस्तीची माहिती देत होते. आम्ही आधी धंतोलीत राहायचो, त्याआधी बर्डीवर. मगाशी आपण मातृसेवा संघाचा दवाखाना पाहिला ना, तिथेच माझा जन्म झाला. आणि सांगता सांगता माझ्या मनात काय आलं कोण जाणे. वहिनीची गंमत करायला मी एकदम म्हटलं, मी नाही आहे बरं, मी दवाखान्यात बदललेली आहे. आई सांगते की मी जन्मल्याबरोबर मला साफसूफ करायला आत नेलं आणि आणताना भलतंच बाळ आई शेजारी आणून ठेवलं. हे ऐकताच आमची वहिनी समोर सरकून गोष्टी ऐकत होती, ती सरकन मागे सरकली आणि म्हणाली, काहीतरीच काय. मला हसूच आलं. मी तिला म्हणाले, अगं खरंच वहिनी, तुम्ही समजता ती मी नव्हेच. झालं, ती अस्वस्थ, काहीच बोले ना. एकदम मी तिला परकीच वाटायला लागले. मी म्हणत होते, अगं पुढची तर गोष्ट ऐक. पण तिचा एकदम मूडच गेला होता. ती कोणाशीच बोलत नव्हती. भावाने पण तिला समजवायचा प्रयत्न केला, पण तिचा विश्वास मी गमावला होता. आम्ही हसू दाबलं. जसं घर आलं तसंही भरभर आईपाशी जाऊन आईला विचारत होती, मामी तुला लहानपणी बदलल्या गेली आहे का. आईला काही संदर्भ नसल्यामुळे ती आमच्याकडे पाहतच होती. तिला एकदम क्लिक झालं. ती म्हणाली, हो तू म्हणतेस ते बरोबर आहे बरं, पण मी होते ना खमकी, मी बरी अदलाबदल होऊ देईन. मी भांडले तिथे आणि आपली अतुला परत मिळवली बरं, ती आपलीच आहे. हे ऐकल्यावर कुठे वहिनीचा जीव भांड्यात पडला आणि आम्ही सगळेच पोट धरून हसत सुटलो.